हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत. मित्रांनो, तुम्ही नवीन असाल तर हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मनामधले कुठले डाऊट असतील तर या नंबरला मेसेज करा. खूप अर्जंट असेल तर फोन करा. प्राध्यापक भरती, भविष्यातील संधी आणि सेट नेट पीएचडीच्या विद्यार्थ्यांची दिशा काय असली पाहिजे, याविषयी आजचा व्हिडिओ राहणार आहे. मित्रांनो, मी माझ्या हिंदी साहित्य दीप या युट्यूब चॅनलला खूप जाहिराती जे आहेत ते टाकत असतो, व्हिडिओ बनवत असतो आणि माझा एकच उद्देश असतो की तुम्हाला नोकरी लागली पाहिजे. ती सीएसबीची असेल, परमनंटची असेल, ते नॉन ग्रँटची असेल, ज्युनियर सिनियर असेल, कुठली पण नोकरी ही भेटली पाहिजे, हाच माझा उद्देश होता. परंतु 5012 जागा विषयी मी खूप काही व्हिडिओ टाकलेले आहेत. जे जे पेपरमध्ये येते ते मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न व्हिडिओच्या माध्यमातून करत असतो. मित्रांनो, बऱ्याच सध्याच्या स्थितीमध्ये असे बरेच महाविद्यालय आहेत ज्या ठिकाणी खूप सीएसबीच्या जागा निघतात. तुमच्या मनामध्ये, माझ्या मनामध्ये, सगळ्यांच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल की एवढ्या सीएसबीच्या जागा निघतात तर 5012 जागा ही कधी भरल्या जातील, हे अनिश्चित आहे, निश्चित नाहीये. हा, त्यांनी पोर्टल निर्माण केले, त्याच्याविषयी एक मी व्हिडिओ टाकलेला आहे. ह्या सगळ्या गोष्टी खरी आहेत, परंतु ते भरतील कधी आणि जी नियमावली जी आहे 60-20-20चीच राहील का, या सगळ्या गोष्टीविषयी आणि आता NAP राष्ट्रीय शिक्षा नीती 2020 जी लागू केलेली आहे त्याच्यामध्ये जे प्राध्यापक सध्या भरतीमध्ये जॉईन होतील ते तेवढे तत्पर आहेत का, यानी की मी अशा प्राध्यापकाविषयी बोलतोय जे प्राध्यापक भरतीची भविष्यलक्षी संधी जे आहे त्याच्याविषयी. हा मी लेख वाचला होता. लेख जो आहे गोंडवाना युनिव्हर्सिटीचे कुलगुरू आहे त्यांनी हे लेख लिहिलेला आहे. असू शकतं या लेखमध्ये तुम्हाला इथे काही दिसणार नाही, परंतु याचा थोडक्यात मी संदर्भ घेऊन हा व्हिडिओ तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, NAP नुसार टेक्निकल कोर्स NAP नुसार ज्या विद्यार्थ्यांना जसे विषय घ्यायचे आहेत त्यानुसार ते चालणारे आहेत का, त्यातल्या त्यात आजचे प्राध्यापक जे आहेत न्यू AIच्या सोबत चलत आहेत का, नाही चलत तर तुम्हाला चलावं लागेल, त्यांना घेऊन समोर जावं लागेल. मित्रांनो, हे लक्षात ठेवा, सेट नेट फक्त ही परीक्षा झाली, क्वालिफाईड झालात, परंतु विद्यार्थ्यांना नवीन नवीन तकनिकीनुसार, नवीन टेक्नॉलॉजीनुसार तुम्हाला शिकवावं लागेल. कारण का तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये गेल्यानंतर NAPचा विचार होणार आणि तिथे तुम्हाला प्रश्न वेगवेगळ्या नवीन टेक्नॉलॉजीनुसार विचारले जाणार. मित्रांनो, आजच्या या व्हिडिओमध्ये, या सत्रामध्ये आपण अशाच एका विषयावर चर्चा करणार आहोत, जो तुमच्या आमच्यासारख्या उच्च शिक्षित करिअर करू पाहणाऱ्या प्रत्येकासाठी अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. तो विषय म्हणजे प्राध्यापक भरती. तुम्ही सर्वांनी वर्तमानपत्रात डॉक्टर प्रशांत बोकारे, कुलगुरू, गोंडवाना विद्यापीठ यांचा प्राध्यापक भरतीविषयी लक्षवेधी संधी हा अत्यंत महत्वाचा लेख वाचला असेल. सध्या या महाराष्ट्रात हजारो प्राध्यापकांच्या भरतीची प्रक्रिया सुरू होत आहे. खूप वर्षांच्या प्रतीक्षेनंतर आलेली ही संधी नक्कीच आनंददायी आहे, 100% आहे. पण मित्रांनो, एक मार्गदर्शक म्हणून मला तुम्हाला एक वेगळा दृष्टिकोन द्यायचा आहे. या भरतीकडे केवळ मला नोकरी मिळणार या दृष्टिकोनातून पाहू नका. शासनाने आणि विद्यापीठांनी केवळ रिकाम्या खुर्च्या भरण्यासाठी ही भरती काढलेली नाहीये. ही एका नव्या युगाची सुरुवात आहे. आज आपण याच लेखाचा आधार घेऊन समजून घेणार आहात की भविष्यातील शिक्षणाची दिशा काय असणार आहे आणि सेट नेट PhD पास असलेल्या, क्वालिफाईड असलेल्या किंवा तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांनी आतापासून स्वतःमध्ये काय बदल करायला हवेत. समजून घ्या, नीट समजून घ्या. सगळ्यात आधी ते समजून घ्या की काळ बदलत चाललेला आहे, परिवर्तन होत आहे. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 NAP लागू झालेले आहे. डॉक्टर बोकारे यांच्या मते आज जी तरुण मुले प्राध्यापक म्हणून रुजू होतील ती चक्क 2050-60 सालापर्यंत महाविद्यालयामध्ये शिकवणार आहेत. विचार करा, आजच्या काळात AI, कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, डिजिटल क्रांती आणि जागतिकीकरण एवढ्या वेगाने वाढत आहे, तर 2040च्या दशकातील विद्यार्थ्यांच्या गरजा किती वेगळ्या असतील. पूर्वीचे शिक्षण एका चौकटीत होते. बहुविद्याशाखीय दृष्टिकोन आता अनिवार्य झाला आहे. पूर्वी विज्ञान शाखेचा विद्यार्थी केवळ विज्ञानानेच विषय शिकत असे, पण आता नवे धोरणानुसार तो विज्ञानासोबत साहित्य, इतिहास किंवा अर्थशास्त्री शिकू शकतो. त्यामुळे येणाऱ्या काळात विद्यापीठांना असे प्राध्यापक हवे आहेत ज्यांचे ज्ञान केवळ एका पुस्तकापुरते मर्यादित नाही, तर त्यांना विविध विषयाचे सांगड घालायला आली पाहिजे. या सांगड घालता येते का हे पाहिलं जाऊ शकतं.
हे लक्षात ठेवा मित्रांनो. सेट नेट विद्यार्थ्यांसाठी यातून काय बोध घ्यावा? मित्रांनो, सेट नेट आणि पीईडीच्या विद्यार्थ्यांनी काय बोध घ्यायला पाहिजे? आता मुख्य प्रश्नाकडे येऊया. सेट नेटच्या विद्यार्थ्यांनी या बदलत्या काळात स्वतःला कसे तयार करावे? केवळ पुस्तकी ज्ञान अवलंबून राहू शकतं का? समजा एक उदाहरण स्वरूपामध्ये मी तुमच्या पुढे 2 विषय ठेवून, असे विषय ज्या विषयापासून हिंदी आणि मराठी असे विषय, टेक्निकल कोर्स आणि हिंदी आणि मराठी खूप दूर-दूरचा संबंध आहे. मित्रांनो, तुम्ही चांगल्या-चांगल्या ठिकाणी पुणे, मुंबईसारख्या ठिकाणी इंग्लिश स्कूलला जर कुठे शिकवत असाल, तर तुम्हाला टेक्निकल जे बाजू आहे खूप भक्कम चांगली असली पाहिजे. पुस्तक घेऊन जाणं आणि तिथं शिकवणं असं नाही. मित्रांनो, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीनुसार तुम्हाला शिकवावं लागेल. वेगवेगळ्या टूल्सनुसार तुम्हाला शिकवावं लागेल. त्यावेळेस ते विद्यार्थी त्याच पद्धतीने समजणार. समजा तुम्ही हिंदी किंवा मराठी साहित्याचे विद्यार्थी आहात. पूर्वीच्या काळी तुम्ही रस सिद्धांत, आता हे हिंदीमधलं आहे, भक्तिकाव्य हिंदीमधलं आहे, आधुनिक कादंबऱ्या मराठीमधल्या आहेत. त्यांच्यावर चांगल्या चांगल्या नोट्स काढून परीक्षेला पास होतात. त्याच्या अगोदर विद्यार्थी असंच करायचे. मी पण असंच केलेलं आहे. पण आता मुलाखतीला जाताना तुम्हाला विचारले जाऊ शकते, की या साहित्याचा आजच्या डिजिटल युगात काय उपयोग आहे? तुम्हाला साहित्याला तंत्रज्ञानाशी, समाजांच्या सध्याच्या मानसिकतेशी किंवा अगदी पटकथा लेखनाशी जोडून शिकवता आलं पाहिजे. त्यामुळे तुमच्याकडे हे नाविन्यपूर्ण दृष्टिकोन हवा. आणि की नवीन टेक्नॉलॉजी धरून चालणारा दृष्टिकोन हवा. कसा? प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस. मित्रांनो, मी एक जाहिरात टाकलेली आहे. माझ्या मनामध्ये बी हाच प्रश्न पडला होता, की प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस नेमकं काय आहे? काय फक्त प्रॅक्टिससाठीच प्रोफेसर हा नेमला जाऊ शकतो का? प्रॅक्टिस म्हणजे काय? सराव करणे, सरळ प्रश्न आहे. का यासाठी सेट नेटचे विद्यार्थी, पीईडीचे विद्यार्थी जे नवीन आहेत, नवीन सळसळत रक्त आहे, नवीन अभ्यासक्रम आहे, नवीन शिकलेले आहेत, ज्ञानी आहेत, त्यांना फक्त प्रॅक्टिसच्या तौरपरच मानलं जाऊ शकतं का? नव्या धोरणानुसार प्रोफेसर ऑफ प्रॅक्टिस ही नवीन संकल्पना आली आहे. याचा अर्थ असा होतो, की ज्यांच्याकडे केवळ पदवी नाहीये, पण उद्योगात प्रत्यक्ष काम करण्याचा मोठा अनुभव आहे, ते थेट शिकवण्यासाठी येऊ शकतात. त्यामुळे केवळ मी सेट नेट पास आहे एवढे सांगून चालणार नाही. तुमच्याकडे विद्यार्थ्यांना प्रॅक्टिकल ज्ञान देण्याची क्षमता असली पाहिजे. समजलं? मी उदाहरण देऊन तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतोय. मित्रांनो, तुम्ही आता जागा होऊ शकता. संशोधनाची, रिसर्चची गुणवत्ता वाढवणे. मुलाखतीमुळे तुमचे संशोधन पाहिले जाते. डॉक्टर बोकारे यांच्या मते संशोधन हेच स्थानिक प्रश्न सोडणारे असावे. खरं आहे. जर तुम्ही एखाद्या शोध निबंध, रिसर्च पेपर लिहिला असाल, तर तो केवळ छापून आणण्यासाठी लिहू नका. उदाहरणार्थ, जर तुम्ही अर्थशास्त्राचे आणि विद्यार्थी असाल, कॉमर्सचे विद्यार्थी असाल, शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती, त्यावर उपाय यासारख्या प्रत्यक्ष समाजाला उपयोगी पडणाऱ्या विषयांचे दर्जेदार शोध निबंध असले पाहिजे. या कृतीसाठी तुम्ही एक आराखडा तयार करा. मित्रांनो, येणाऱ्या भरतीसाठी आपण कशी तयारी करायची यासाठी खालील गोष्टी आतापासून सुरुवात करा. मी ते पण सांगल्यात, की तुम्ही कशी तयारी करायला पाहिजे, काय करायला पाहिजे. अद्ययावत राहा. ही भरती प्रक्रिया जाहिराती विद्यापीठाच्या अधिकृत वेबसाईटवर अपलोड आणि रोस्टर प्रणाली यावर बारीक लक्ष ठेवा. तंत्रज्ञानाचा वापर शिका. विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि शिक्षणाला अधिक रंजक बनवण्यासाठी डिजिटल टूल्स, सादरीकरण आणि पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन, SEO सारख्या गोष्टींचा वापर करून शैक्षणिक आशय तयार करा. कसा पोहोचता येईल, विद्यार्थ्याला ते कसं समजेल आणि टेक्निकल रूपामध्ये कसं समजण्याचा प्रयत्न कराल याच्यावर लक्ष द्या. अभ्यासक्रम आणि जुने पेपर, जोपर्यंत भरतीची जाहिरात येते तोपर्यंत आपला विषय पक्का करा. सेट नेट जुने पेपर सोडवणे, स्वतःचे मजबूत आणि कच्चे दुवे ओळखणे सुरू करणे, तयार करणे, संवाद कौशल्य. मुलाखतीमध्ये तुमचा आत्मविश्वास आणि तुम्हाला तुमच्या विषयात किती सोप्या भाषेत समजून सांगता येतो हेच पाहिले जाते. त्यामुळे सादरीकरणाचा सराव करा. शेवटी एवढे सांगेल, प्राध्यापक होणे ही केवळ एक शासकीय नोकरी मिळणे नाही, उद्याचा भारत घडवण्याची एक खूप मोठी जबाबदारी आहे. शासनाने भरती प्रक्रिया गती देऊन आपले काम सुरू केलेले आहे. आता वेळ तुमची आहे. मित्रांनो, स्वतःला पारंपरिक चौकटीतून बाहेर काढा. NAP 2020च्या धोरणात समजून घ्या आणि एका भविष्यनिधी प्राध्यापकांच्या भूमिकेसाठी स्वतःला सिद्ध करा. तुमचा विषय कोणताही असो, सातत्य, सखोल अभ्यास आणि बदल स्वीकारण्याची तयारी तुम्हाला नक्कीच यश मिळवून देईल. तुमच्या आगामी सेट नेट PhD परीक्षेसाठी आणि प्राध्यापक भरतीच्या प्रवासासाठी माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. मन लावून अभ्यास करा, करत राहा आणि स्वतःवर विश्वास ठेवा. हे लक्षात ठेवा, मी एवढं समजून का सांगतोय, मी स्वतः टेक्निकल एका विद्यापीठात आहे. न्यू तकनिकीच्या एका विद्यापीठात आहे, टेक्नॉलॉजीच्या एका विद्यापीठात आहे. खूप वास्ट आहे. विद्यार्थ्यांना हे लक्षात ठेवा, गुगलवर सगळं मिळतंय, परंतु तुम्ही स्वतःहून त्यांना काय देण्याचा प्रयत्न करणार आहात हे यापुढे पाहिलं जाईल. मित्रांनो, हा लेख
खूप छान आहे. लेख समजत नसेल, तुम्ही पेपर पाहू शकता, परंतु लेख तुम्हाला नेटवर सुद्धा भेटू शकतो. व्हिडिओ आवडला तर आपल्या मित्रांना पाठवा आणि त्यांना पण सांगा, की तुम्हाला तयारी अशाच पद्धतीने करावी लागेल आणि येणाऱ्या काळाला समोर जावं लागेल. मित्रांनो, मला येत नाही हा शब्द तुमच्या मनामध्ये सुद्धा असला नाही पाहिजे. तुम्ही ताकदीने पुढे जायला पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. खूप खूप आभार. व्हिडिओ आवडला तर मित्रांना पण पाठवा.